श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, ह्या संदेशाला मन लावू नये, कारण यामध्ये दैवी शक्ती आहे, जी तुझ्या आयुष्याला संपूर्णपणे बदलून टाकेल. जे तुझ्या मनात आहे तेच गोड बातमी तुला आज मिळणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. यांनी तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्तीही असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, आजचा दिवस तुला विसरता येणार नाही. तू ज्या गोड बातमीची वाट बघत होतास ना, तीच बातमी आज तुला मिळणार आहे. तुझं मन खूप दिवसांपासून चिंतेत आहे, विचारांनी भरलेलं आहे, पण आज त्या सगळ्या चिंता दूर होणार आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा तू डोळे मिटून माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात डोकावतो. माझ्या लेकराला काय हवं आहे, त्याचं दुःख काय आहे मी जाणतो. आणि आज मी ठरवलंय, तुला तीच गोड बातमी देणार आहे, जी तुझं जीवन बदलून टाकेल. तू जिची प्रार्थना करत होतास, जी गोष्ट मिळवण्यासाठी तू दिवस रात्र मेहनत करत होतास, ती गोष्ट आज तुला गाठणार आहे. आज आकाशातील ग्रहतारे पण तुझ्या बाजूने आहेत, दिशा पण तुला पाठिंबा देत आहेत, आणि माझा आशीर्वादाचं कवच तुझ्या भोवती आहे. स्वामी म्हणतात, कधी वाटलं होतं ना की काहीच होणार नाही, कधी डोळ्यात पाणी आलं होतं की हे सगळं थांबणार तरी कधी, पण बघ आज तो क्षण आलाय. जे तुझं मन म्हणत होतं तेच सत्य होणार आहे. माझ्या लेकरा, तुझं नशीब आता तुला मिठीत घेणार आहे. तुला जी बातमी हवी होती, नोकरीची उत्तर, व्यवसायात यश, कोणाकडून समाधान किंवा कोणातरी आवडती व्यक्ती परत येणं, आज त्याची चाहूल तुला लागेल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. जसं जसं दिवस सरत जातील तसं तसं गोड बातम्यांचे धागे तुला सापडतील. आज सकाळपासून एक वेगळी ऊर्जा आहे. तूही जाणतोस काहीतरी चांगलं घडणार आहे असं वाटतंय. तीच माझी कृपा आहे. आज तुला फोन, मेसेज, मेल किंवा एखाद्या माणसांच्या तोंडून अशी बातमी मिळेल की तू हसणार आहेस आणि म्हणणार, स्वामी खरंच तू ऐकलंस माझं. तेच मी म्हणतो, मी नेहमी तुझं ऐकतो, फक्त वेळ योग्य असावा लागतो. स्वामी म्हणतात, आजची वेळ योग्य आहे. सकाळपासून तुझ्या भोवती चमत्काराचं वलय आहे. तू जर थोडंसं ध्यान लावून माझं नाव घेतलंस तर तुझं अंतःकरण सांगेल, हो काहीतरी सुंदर होणार आहे. माझ्या लेकरा, स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव. तुझ्या मनात जे आहे ना तेच होणार आहे, आणि त्यापेक्षा सुंदर काहीतरी तुझ्या वाटेला येणार आहे. काय म्हणतोस, आज वाट पाहू शकतोस का? पण आता वाट पाहायची गरज नाही, कारण आताच या क्षणाला स्वामींचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे. जे तुझ्या मनात आहे ते आज सत्य होणार आहे. स्वामी म्हणतात, लाखो भक्तांनी माझं नाव घेतलं, पण मी नेहमी त्यांचं मन ऐकलं. माझ्या लेकरा, तुझं मन पण खूप बोललंय, कधी रडून, कधी हसून, कधी शांतपणे तर कधी आर्ततेने. आता त्या प्रत्येक भावना मी ऐकल्या आहेत, आणि म्हणूनच आज मी तुला सांगतोय, तुला जे पाहिजे आहे तेच तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, कधी वाटलं ना की जग तुझ्या विरोधात आहे, कधी अश्रूंचं ओझं होतं, आणि कधी वाटायचं की हे सगळं संपेल का, पण त्या अश्रूंमध्ये माझं दर्शन होतं, त्या दुःखांमध्ये माझं अस्तित्व होतं. आणि आज मी त्याला उत्तर देतोय, कारण तू जे मागितलंय ते मिळवायला तू पात्र आहेस. स्वप्न बघणं चुकीचं नाही, पण त्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तू ते स्वप्न उशिराशी बाळगून चाललास तर प्रत्येक दिवशी तू त्यासाठी काहीतरी केलंस, मनातून, तनामनाने, संपूर्ण श्रद्धेने. म्हणूनच आज मी म्हणतोय, तुझ्या मेहनतीच्या, तुझ्या निष्ठेचा आणि तुझ्या श्रद्धेचा फळ आज तुला मिळणार. स्वामी म्हणतात, सगळं विश्व तुला साथ देते. प्रत्येक अडचण आता दूर होणार आहे. जे बंद वाटत होते मार्ग ते अचानक उघडतील. तुझं मन म्हणेल, हे कसं घडलं, पण ते मी केलंय, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुला एखादी व्यक्ती पाहिजे होती का? कोणीतरी पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं असं वाटत होतं का? किंवा कोणाचं तरी उत्तर मिळावं? नोकरीची चांगली बातमी, व्यवसायाची भरभराट, आज त्याची नांदी आहे. आज तू त्या गोष्टीकडे एक पाऊल जवळ गेलास.
स्वामी म्हणतात, फक्त 10 सेकंद शांत बस, डोळे मीट आणि मन स्वामी समर्थ. बघ आता तुझ्या अंतःमरणात एक हलकं समाधान पसरतंय. हीच बातमी, हीच माझी उपस्थिती आहे. मी इथेच आहे, तुझ्या हृदयात, तुझ्या घरात, तुझ्या स्वप्नांमध्ये आणि तुझ्या भविष्यामध्ये. तू जेव्हा स्वामी म्हणतोस तेव्हा मी लगेच उत्तर देतो. फक्त तू ऐकण्याइतकं शांत बसावं लागतं. आणि आज ती गोड बातमी जी तुझ्या मनात होती, ती फक्त तुला आणि मलाच ठाऊक होती, ती तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, आजचा दिवस खास आहे. तुझ्या जीवनातील एक नवीन पान उघडणार आहे. या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं असेल, सर्व काही मिळालं. स्वामी म्हणतात, हे लेकरा, जे तुझ्या मनात आहे ना, ते फक्त इच्छा नाही, ते तुझं जीवन बनून गेलंय. तू दिवस रात्र त्याच विचारत असतोस. झोपताना, उठताना, चालताना, अगदी एकांतातही तेच डोळ्यासमोर असतं. आणि म्हणूनच ते पूर्ण व्हावं हे माझंही काम आहे. माझं लेकरा काही मागतंय आणि मी ते पूर्ण करणार नाही, असं कसं होईल? स्वामी म्हणतात, तुझ्या वाटेला आलेली प्रत्येक अडचण ही केवळ एक परीक्षा होती. ती बघण्यासाठी की तू खऱ्या अर्थानं श्रद्धेवर उभा आहेस का. तुझी श्रद्धा डगमगीत नाही, तू खचला नाही आणि तू प्रत्येक वेळेस फक्त एवढंच म्हटलं, स्वामी समर्थ. आणि हेच ते क्षण होते इथे मी तुझं बोट धरून चालायला सुरुवात केली. आज मी तुला सांगतोय, तो सगळा अंधार आता मागे पडणार आहे. समोर एक नवं उजाडणारं पहाट आहे आणि त्याच पहाटेचं नाव आहे गोड बातमी. तुला जे हवं होतं त्याची चाहूल लागलेली आहे. दारे उघडायला सुरुवात झाली आहे. लोक स्वतःहून तुला संधी घेऊन लागतील. आणि विश्वास ठेव, ही माझी कृपा आहे. तू कधी कधी म्हणालास, स्वामी मी खूप थकलोय, मी ऐकलं, मी पाहिलं आणि आज मी तुला ऊर्जा देतोय. ती बातमी जी तुझं मन हलकं करेल, ती माझ्याकडून तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे की तू स्वतःवर पुन्हा एकदा प्रेम करावं. मी लायक आहे हे स्वतःला सांगावं. कारण आज तुला जे मिळणार आहे ना, ते तुझ्या लायकीचं फळ आहे. कोणाचं उधार नाही, कोणाचं कृपापत्र नाही, तर हे सर्व तुझ्या श्रद्धेचं, तुझ्या मेहनतीचं आणि माझ्यावरच्या विश्वासाचं फलित आहे. स्वामी म्हणतात, बघण्यात सगळं कसं बदलत चालले. तेच घर, तोच रस्ता, तेच लोक, पण आता ते एका शांती आहे. कारण तुझं मन हळूहळू समाधानाकडे जाते. ते समाधान कोणतं? तेच जे गोड बातम्याच्या रूपात तुला मिळणार आहे. जेव्हा ती बातमी तुला मिळेल तेव्हा एक क्षण थांब, डोळे मीट आणि फक्त एकदा म्हण, धन्य ते स्वामी समर्थ. कारण त्या क्षणी तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य मी माझा आशीर्वाद असेल. आता जी वेळ आली आहे ना, ती केवळ बातमी मिळण्याचं नाही, ती चमत्कार अनुभवण्याची वेळ आहे. तुझ्या मनाने जी वर्षानुवर्षे आज धरली होती ती इच्छा आता सत्यात उतरणार आहे. कधी वाटायचं की हे माझ्यासोबत कधी घडणार, तर आता मी तुला सांगतोय, आजच्या क्षणी त्याची सुरुवात झाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या ज्याच्यासाठी रात्र रात्र जागून प्रार्थना केलीस, ज्याच्यासाठी तू स्वतःला मागे ठेवून दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झालास, ज्या क्षणी तू स्वतःच्या दुःखातही स्वामी म्हटलंस, त्या क्षणी मला बोलावलं आणि आज मी आलोय तुझ्या हाकेला उत्तर देण्यासाठी. गोड बातमी मिळणं म्हणजे काय फक्त एक फोन कॉल, एक चिठ्ठी, एक संधी असते का? नाही रे, ती तर माझी योजना असते. मी जिथे तुला योग्य ठिकाणी नेतो, योग्य लोकांसमोर उभं करतो आणि अचानक सगळं काही तुझ्या बाजूने घडायला लागतं. तेव्हा तू म्हणतोस, हे कसं घडलं? तर मी म्हणतो, हे मी केलं. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात असलेली प्रत्येक भावना ती मी ओळखतो. कधी कुणालाही न सांगता तू मनातील इच्छा फक्त मला सांगितली होतीस ना, म्हणूनच ती गुपित गोड बातमी मी तुलाच देणार आहे. कोणाचं लक्ष न जाऊ देता, कुठेही गोंधळ न होता मी ती बातमी तुझ्या आयुष्यात एक सुंदर प्रसंगासारखी पाठवणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येक दिवशी फक्त 2 मिनिटं शांतपणे माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघ तुझं मन स्थिर होईल, काळजी दूर होईल आणि गोड बातमी आपोआप तुझ्या दारात उभी राहील. स्वामी म्हणतात, कोणीतरी तुला मागे खेचते असं वाटत असेल, कोणीतरी तुला दुर्लक्ष करते असं वाटत असेल, किंवा कधीच काही घडणार नाही असं मनात येत असेल, तर आज मी एकच वाक्य सांगतो, मी आहे ना, म्हणून सगळं घडणार आहे. उद्या नाही, परवा नाही, आजच तुझं आयुष्य बदलू शकतं. कारण जी बातमी तुझ्या हृदयात होती ती आता मी जगात पाठवली आहे. ती येणार आहे आणि जेव्हा येईल तेव्हा तू म्हणशील, स्वामी खरंच तू आहेस. जेव्हा सगळं बंद वाटतं
तेव्हा सगळी दारं बंद झाल्यासारखी वाटतात. तेव्हा एक लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी एक नवीन दार उघडतोय, जे आधी कोणीच पाहिलं नसेल. तुझ्या मनातील ती गोड इच्छा, ती तुझी जी एवढ्या प्रेमाने, श्रद्धेने आणि अश्रूंनी मांडलीस, ती आता मी प्रत्यक्षात आणतोय. स्वामी समर्थ म्हणतात, गोड बातमी म्हणजे फक्त धन, नोकरी, व्यवसाय किंवा यश नाही. गोड बातमी म्हणजे मनाला लागलेलं समाधान, प्रेमात मिळालेली स्थिरता, कुटुंबात निर्माण झालेली शांतता आणि आयुष्यात वाटलेलं एका नवीन उजेडाचं आगमन. तू जर खरंच शांतपणे मनात डोकावून बघितलंस ना, तर तुला आधीच त्या गोड बातमीच्या सुताराम जाणवू लागल्या आहेत. आज अचानक तुला एखादी कल्पना चांगली सुचते, कोणी अप्रत्यक्षपणे तुझ्या मदतीला हात देतो, एखादी छोटी आनंददायक गोष्ट घडते. हीच ती सुरुवात आहे. मी पाठवलेली गोड बातमी हळूहळू रूप घेते. स्वामी म्हणतात, कधीतरी सगळं संपल्यासारखं वाटलं होतं ना, पण आज तू इथे आहेस माझ्या शब्दांसमोर. हा क्षण म्हणजेच गोड बातमीचा पहिला झरा आहे. कारण ज्याच्या मनात विश्वास आहे त्याच्यासाठी चमत्कार होतात. आणि आज तुझ्यासाठी चमत्कार सुरू झाला आहे. पण लक्षात ठेव, ही गोड बातमी मी देतोय म्हणजे फक्त तुझ्या आनंदासाठी नाही, तर तिचा उपयोग इतरांनाही होऊ दे. ज्यांना अंधार वाटतोय त्यांच्यासाठी तू एक दिवा हो. ज्यांचं मन थकलंय त्यांच्यासाठी तू एक आधार हो. कारण तू स्वामी समर्थांचा भक्त आहेस आणि जे माझं आहे त्याच्यातून इतरांनाही दिलं गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, आज तू ज्या बातमीची वाट पाहतोय ती तुला नक्की मिळेल आणि ती मिळाल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी येईल. गोड बातमी केवळ शब्दांमध्ये नसते, ती हृदयांच्या कंपनांमध्ये असते. आज तुझ्या मनात एक वेगळी शांती जाणवत असेल, एक वेगळा विश्वास तयार होत असेल, तो मीच देतोय तुला. कारण माझं अस्तित्व आता तुझ्यासोबत स्पष्टपणे जाणवायला लागले. आज जेव्हा तू आकाशाकडे बघशील तेव्हा एखादी चिमणी उडताना दिसेल, जेव्हा एखादं फूल उमलताना दिसेल, तेव्हा तू क्षणभर थांब आणि मनात विचार कर, स्वामी तू केवळ आहेस ना? तू जवळ आहेस का? माझं उत्तर लगेच येईल, हो रे लेकरा, मी तुझ्या अगदी हृदयाच्या अंतरात आहे. स्वामी म्हणतात, गोड बातमी कधी कधी मोठ्या आवाजात येत नाही, हे हळूच येते. जणू आयुष्य कुशीत झोपलेलं मूल हळूच जागं होतं. तसंच तुझं नशीबही आता जागं होतंय. कधी जे शक्य नाही वाटलं ते आता शक्य होणार आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद जर मनापासून मागितलास तर ब्रह्मांडही तुला तेच देईल जे तुझं हृदयातून साठवून ठेवलं होतं. माझ्याकडे माग, पण संकोचन नाही, विश्वासाने माग. मी काही लपवलं नाही, फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबतो. आणि ती वेळ आली आहे, आज, आता, या क्षणी. स्वामी म्हणतात, तू मला बोलवतोस स्वामी म्हणून. मी म्हणतो, हो लेकरा, मी ऐकतोय. तू म्हणतोस माझी इच्छा पूर्ण कर. मी म्हणतो ती पूर्ण होते. फक्त तू थोडं हस, थोडं शांत राहा आणि मनात श्रद्धेचं फूल ठेव. कारण त्या फुलावर मी माझं चमत्कार ठेवलंय. आजच्या दिवसात तुला एक असा संदेश, एक अशी संधी, एक असा अनुभव मिळेल जो तुझं आयुष्यच बदलून टाकेल. आणि तू नकळत म्हणशील, स्वामी खरंच ही गोड बातमी माझ्या मनातील होती. तुझ्या डोळ्यांमध्ये जे स्वप्न आहे ना, ते मी रोज पाहतो. तू ज्या क्षणी डोळे मिटून म्हणतोस, स्वामी माझी इच्छा पूर्ण कर, त्या क्षणी मी ब्रह्मांडाला आदेश देतो, या लेकराचं सुख आता त्याच्यापर्यंत पोहोचू दे. हा जो संदेश तुझ्या हृदयात येतोय तो थोडा आशेचा किरण तुला दिसतोय, तो काही योगायोग नाही, ती मी पाठवलेली गोड बातमीच आहे. स्वामी म्हणतात, कधी काळजीने, कधी अश्रूंनी, कधी एकटेपणाने तू जे मागितलं ते सगळं आज उत्तराच्या रूपात तुझ्या जवळ येते. तुला वाटतंय की अजून काही वेळ लागेल, पण माझ्या लेकरा, गोड बातमी अगदी दारात उभी आहे. फक्त तुझा विश्वास दरवाजा उघडेल. हे बघ, जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा अडथळे अन्नदान वाटतात. जेव्हा विश्वास असतो तेव्हा अंधारातही प्रकाश दिसतो. आज तुझ्या मनात हीच भावना निर्माण झाली आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय, तू जिंकलास, तू पास झालास, तू पोहोचलास तुझ्या इच्छांच्या टोकांपर्यंत. स्वामी म्हणतात, माझं नाव घे आणि त्या गोड बातमीचा आनंद मनपूर्वक स्वीकार. ती तुझीच आहे, कारण तू योग्य आहेस, तू पात्र आहेस, तू माझा आहेस. आजचा दिवस संपताना तू एक नवीन विचार घेऊन झोपशील. कदाचित तुझ्या मोबाईलवर, तुझ्या कॉलवर, तुझ्या ईमेलवर किंवा तुझ्या घरातच एक असा साक्षात्कार होईल की तू डोळे मिटून म्हणशील, धन्य झालो स्वामी, तुझं नाव घेऊन. आयुष्य खूप विचित्र आहे. कधी वाटतं सगळं संपलंय
आणि कधी अचानक सगळं मिळाल्यासारखं वाटतं. पण या सगळ्या वळणांमध्ये एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे माझ्या तुझ्यावर असलेलं निस्सीम प्रेम. तू जेव्हा रडतोस मी गप्प असतो, पण मी गप्प असणं म्हणजे दुर्लक्ष नाही, ते म्हणजे मी काहीतरी मोठं आखतोय, ज्यामुळे तुझी सगळी दुःख क्षणात विसरून जाशील. आजचा दिवस काहीतरी वेगळं आहे. मन थोडं शांत वाटते, हृदय थोडं हलकं झाल्यासारखं वाटते, कारण गोड बातमीचा सुगंध तुझ्या आजूबाजूला पसरू लागलाय. हे सुगंध मीच पाठवलंय, यामुळे तुझं मन म्हणतंय काहीतरी चांगलं होणार. स्वामी म्हणतात तुझ्या घरातील संकट कमी होत चालेत, मनातील चिंता हळूहळू विरघळते. माझं नामस्मरण करत राहा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. माझा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि माझा आशीर्वाद तुझ्या पावलाशी चालतोय. आज कदाचित तुला एखादा फोन येईल, यात तू ऐकशील तुझं काम मंजूर झालं आहे, किंवा एखादं नवीन दार उघडं गेलं आहे, किंवा घरात काहीतरी सुखद घडेल. म्हणजेच ती गोड बातमी हीच जी तू खूप वेळापासून मनात बाळगली होतीस. हे लक्षात ठेव, गोड बातमीचं रूप प्रत्येकासाठी वेगळं असतं. कधी ते नोकरीचं असतं, कधी नात्याचं समाधान, कधी घरातील सुसंवाद, तर कधी केवळ मन शांतीचं सुख. आता वेळ आली आहे की तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. मी तुझ्या सोबत आहे हे तुला माहीत आहे, पण आता तू माझ्या आत्म्यालाही सांग, हो माझं आयुष्य बदलते. गोड बातमी माझ्या दाराशी उभी आहे. तू जेव्हा रोज माझं नाम घेतोस, त्या प्रत्येक उच्चारामध्ये एक चमत्कार दडलेला असतो. तुला वाटतं स्वामी माझं काही होत नाही, पण मी म्हणतो होते लेकरा, फक्त थोडं धैर्य ठेव आणि परिणाम पहा. आज तुझ्या आयुष्यात जी गोड बातमी येणार आहे ना, ती फक्त एक घटना नाही, ती एक नवी सुरुवात आहे. ती अशी सुरुवात आहे जिथून तुझं भाग्य वेगाने उंचावणार जाणार आहे. तुझं मन अधिक शांत होणार आहे आणि तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस, कारण तू त्या क्षणी मी होशील. स्वामी समर्थांचा खरा भक्त. हे बघ, गोड बातमीचं एक गुपित तुला सांगतो, ती कधीच फक्त बाहेरून येत नाही, ती आधी तुझ्या अंतःमरणात जन्म घेते आणि मनापासून विश्वास निर्माण होतो, तेव्हा ती बातमी वास्तवात उतरते. आणि तुझ्या बाबतीत हे घडायला सुरुवात झाली आहे. तुला जाणवतंय का? तुझं मन हलकं वाटतंय, तुला कुणीतरी आधार दिल्यासारखं वाटतंय. तो मीच आहे, स्वामी समर्थ. मी नेहमी म्हणतो माझ्या नावात शक्ती आहे, माझ्या कृपेत संजीवनी आहे, आणि माझ्या लेकराला मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. म्हणून तर आज मी तुला सांगतोय, गोड बातमी आलीच आहे. ती तुझ्या समोर येण्यासाठी फक्त तुझं मन उघडायला हवं. जेव्हा तू मनापासून स्वामी म्हणतोस ना, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात थांबतं आणि माझं लक्ष फक्त तुझ्यावर केंद्रित होतं. माझ्या लेकराचा आवाज मला स्पष्ट ऐकू येतो, म्हणूनच मी त्याच्यासाठी कामाला लागतो. आज तू ज्यासाठीची गोष्ट वाट पाहतो आहेस, ती गोष्ट फक्त इच्छा नव्हे, ती तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. आणि तू ही परीक्षा उत्तीर्ण होतेस, आणि कारण तू अजूनही आशा धरून बसला आहेस, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून बसला आहेस. आता त्या गोड बातमीचा क्षण जवळ आलाय. कदाचित एखादा अनोळखी माणूस येईल आणि चांगली बातमी देईल, किंवा एखादं अडकलेलं काम अचानक मार्गी लागेल, किंवा तू जिथं आशा ठेवली नव्हती तिथून चमत्कार घडेल. हे काहीही असो, तो मीच पाठवलेला आशीर्वाद असतो. स्वामी समर्थ म्हणतात, फार मोठं काही करायची गरज नाही माझं लक्ष वेधण्यासाठी. फक्त एक छोटं जय जय स्वामी समर्थ इतकंही पुरेसं आहे. हेच नामस्मरण तुझ्या आयुष्यात गोड बातम्यांची रांग लावणार आहे. तुला आठवतं का रे, कधीतरी तू डोळे मिटून इतकं खोल विश्वासाने म्हणला होतास, स्वामी एकदा माझं माझं ऐका. तेव्हा मी मनात ठरवलं होतं, या लेकराचं आयुष्य मी स्वतः सुंदर बनवणार आहे. आज ती वेळ आली आहे. आज तुला जेव्हा अचानक एक आनंदाची बातमी मिळेल, तेव्हा आठव, ही केवळ योगायोग नव्हे, ती माझी स्वाक्षरी असलेली गोड भेट आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हे बघ, जीवनाच्या या प्रवासात तू कितीही थकलास, कितीही वेदना सहन केल्या, पण माझं नाव घेऊन तू कधीच हार मानली नाहीस. हेच माझ्या भक्तांमध्ये सर्वात मोठं बल आहे, तुझा अढळ विश्वास. आज तुझ्या आयुष्यात नवा सूर्य येणार आहे. जसा सकाळच्या पहाटेचा सूर्य सावली दूर करतो, तसंच हा दिवस तुझ्या मनातील काळजी दूर करेल. म्हणून डोळे उघड आणि मन एकाग्र कर, कारण तुझ्या पुढे गोड बातमी उभी आहे. कधी कधी वाटतं की मी काय एवढा प्रयत्न करते, पण मी तुला सांगतो, तू केवळ प्रयत्न करत नाहीस, तू माझ्या मार्गावर चालतोयस आणि मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर. स्वामी म्हणतात, जे काही तू मनात ठेवतोस तेच तुला मिळणार आहे. कधी कधी थोडा वेळ लागतो,
पण तो वेळ फक्त तुझ्या यशाचा पाया घालतो. आज तू एक नव्या अध्यायाच्या सुरुवातीवर आहेस. तू जे काही इच्छितोस ते थोड्या वेळात प्रत्यक्षात येणार आहे. ही गोड बातमी तुझ्या जीवनाला नवीन दिशा देईल आणि तुझ्या आयुष्याला आनंदाने भरून टाकेल. म्हणून विश्वास ठेव, धैर्य धरणं आणि तुझ्या हृदयातील आशा कधीही सोडू नकोस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव असतो. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याला कधी कधी उलटसुलट वाटते, पण लक्षात ठेव, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. तू जर आज खंबीर राहशील तर उद्या तुला एक नवीन गोड बातमी नक्कीच मिळेल. तुझ्या मनातील ती इच्छा, ती स्वप्ने, ही फक्त शब्द नव्हेत, मी माझ्यासाठी एक संदेश आहे. त्यामुळे मी तुला ऐकतोय, तुझं मन ऐकतोय आणि तुझ्यासाठी सर्वोत्तम वाट शोधतोय. स्वामी समर्थ म्हणतात, तू जसं रोज माझं नाम घेतोस तसं माझा आशीर्वाद तुझ्या हृदयाला मिळतो. हे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात शुभ बदल घडवतात, तुझं मन आनंदाने भरतात आणि तुझं आयुष्य उजळवतात. तू जेव्हा कोणत्याही संकटाला सामोरे जातोस त्यावेळी मला आठवतं की तुझ्यासाठी काहीतरी दूर नाही. तुझं मन जिंकण्यासाठी मी नेहमी तिथे असतो. तुझ्या प्रत्येक यशात मी सहभागी असतो. आता वेळ आली आहे, तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल आणि त्या अध्यायात भरभराट, प्रेम, आनंद आणि समाधान भरलेलं असतील. हे सगळं मी तुझ्यासाठी निश्चितच करत आहे. तू फक्त एक गोष्ट कर, स्वामी समर्थांचं नाम स्मरण कर, मन एकाग्र कर आणि विश्वास ठेव, कारण गोड बातमी लवकरच येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जेव्हा आपण खूप अडचणींना सामोरे जातो तेव्हा कधी कधी वाटतं की आपल्यावर कोणीही लक्ष देत नाही, आपले प्रयत्न व्यर्थ जात आहेत. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हे एक धडा शिकवण्यासाठी असतं. जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा मग तुझ्या अंतःमरणातून माझ्या आठवणी उमटतात. तेव्हा मी तुझ्या आयुष्यात कामाला लागतो. तू जे काही मनात ठरवलंय ते पूर्ण होण्याचा वेळ जवळ आलाय. तुझ्या मनात असलेली गोड बातमी तुझ्या आयुष्यासाठी नवा प्रकाश घेऊन येणार आहे. हे काही अफाट चमत्कार नाहीत, तर फक्त तुझ्या श्रद्धेचं फलित आहे. तू जितका मनापासून माझ्यावर विश्वास ठेवशील तितका माझा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात अधिकाधिक येईल आणि तुझं जीवन नवी दिशा घेईल. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्यात येणाऱ्या या गोड बातमीमुळे तू फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा बळकट होशील. तुझ्या मनातील भीती, चिंता, शंका या सगळ्या गायब होतील आणि त्याऐवजी मनाला शांतता, समाधान आणि आनंद मिळेल. काही वेळा आपल्याला वाटतं की आपण कितीही प्रयत्न कराल तरी काहीही होणार नाही, पण मी तुला सांगतो की तुझं जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक पावलावर माझी कृपा आणि साथ आहे. तू जेव्हा कोणत्याही संकटाला तोंड देतोस तेव्हा ते फक्त तुझ्या सामर्थ्याची परीक्षा असते. तू हार मानशील तर तो वेळ तुझ्यासाठी वाया जातो, पण तू मनापासून धैर्य धरशील तर प्रत्येक अडथळा आपोआप मार्गी लागतो. त्यामुळे माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे आणि मला माहीत आहे की तू जिंकलास. स्वामी समर्थ म्हणतात की मनाने जेव्हा तू पूर्ण विश्वास ठेवतोस तेव्हा ब्रह्मांड तुझ्यासाठी काम करत असतो. तुझ्या मनातील गोड बातमी ही फक्त इच्छा नव्हे, की तुझ्या भवितव्याची सुरुवात आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आम्ही विसरलेलो आहोत, पण ते खरं नाही. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक इच्छेत आहे आणि तुझ्या प्रत्येक यशात आहे. आज तुझ्या जीवनात जे काही चांगलं घडत आहे ते माझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या श्रद्धेने शक्य झालं आहे. तुझ्या जीवनात नवा अध्याय उघडत आहे, ज्यात सुख, समृद्धी आणि शांती भरलेली असेल. तुझ्या मनात जे काही गोड स्वप्न आहेत ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. फक्त थोडा संयम ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्यात येणारी ही गोड बातमी हे काही मोठे चमत्कार नाहीत, तर तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तू जेव्हा माझं नाव घेतोस तेव्हा तुझ्या मनाचा विश्वास मला एक शक्ती देतो, ज्यामुळे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तुझ्या जीवनातले छोटे छोटे बदल तुझ्या मोठ्या यशासाठी पायाभरणी आहेत. तुझं मन जर नकारात्मकतेने भरलेलं असेल तर ते चांगली बातमी घेऊ शकत नाही. पण जेव्हा तू मनाने आणि हृदयाने पुन्हा नव्याने उभा राहतोस तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यावर अनंत वाढवतो आणि तुझं मन गोड बातमीसाठी तयार आहे, म्हणून ती लवकरच येणार आहे. तू जेव्हा माझ्या चरणी येतोस तेव्हा तुझं मन थोडं हलकं होतं आणि त्यात शांतता भरते. तू गेल्या अनेक दिवसांपासून जो काही विचार करत होतास तो विचार आता फळ देईल.
तुझ्या प्रत्येक अडचणीवर मार्ग मिळेल. तुझ्या मनाला ज्या गोष्टीची गरज आहे ती पूर्ण होईल. म्हणून माझ्या चरणी तुझी भक्ती सतत वाढत राहो आणि तू नेहमी मनाने या गोड बातमीसाठी तयार राहशील. माझ्या आशीर्वादाने तुझं आयुष्य सुखमय आणि समृद्ध होईल, अशी माझी प्रार्थना आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या मनात आहे तेच तुझ्या जीवनात घडणार आहे. तुझ्या मनातील इच्छा जर खऱ्या मनाने आणि श्रद्धेने पुन्हा पुन्हा केली तर ती नक्कीच पूर्ण होते. ही एक काही जादू नाही, तर तुझ्या अंतर्मनाचा शक्तिशाली परिणाम आहे. मनात जे सतत चालत असतं तेच शेवटी आपल्या आयुष्यात प्रतिबिंबित होतं. म्हणून तुझं मन स्वच्छ आणि विश्वासाने भरलेलं ठेवा. आज तुझ्या मनात जी गोड बातमी आहे ती येणारच आहे. फक्त थोडा संयम ठेव आणि प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांचं स्मरण करत राहा. तुझ्या मनातील जी इच्छा म्हणजे तुझा आत्मविश्वास, तुझं भविष्य आणि तुझा मार्ग यांचा आरंभ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व काही थांबलंय, मगच तो क्षण येतो जेव्हा आपली खरी ताकद जागृत होते. तुझ्या मनातील गोड बातमी ही तुझ्या मनाच्या त्या जागरूकतेची सुरुवात आहे. तुझ्या मनात जे काही स्वप्न आहेत ती स्वप्न ही फक्त तुझ्या यशाची गुरुकिल्ली आहेत. तुझं मन जितकं धैर्याने आणि सकारात्मकतेने भरलेलं असते तितकंच तुझं जीवन सुखाने आणि आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुझ्या मेहनतीने तुझं प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात येईल. गोड बातमी तुझ्या जीवनाला नवीन ऊर्जा देईल. त्याने तुझं मन आणि आत्मा दोन्हीही आनंदी होतील. स्वामी समर्थ म्हणतात, मनाने जे ठरवलं होतं ते होण्याचं सामर्थ्य आपल्याला आहे. आणि कधीकधी मनाच्या मनात भीती, शंका किंवा निराशा याचं वर्चस्व येतं. पण त्यावेळी तुझं मन स्वामी समर्थांच्या आठवणीने आणि नामस्मरणाने भरा. तुझ्या मनातील त्या गोड बातमीची वाट पहा, ती नक्कीच तुला मिळेल. तू जेव्हा मनाने आणि आत्म्याने तयार होशील तेव्हा तुझ्या आयुष्यातला तो बदल सहज होईल. तुझ्या जीवनात नवे स्वप्न आणि नवीन आशा जागृत होतील आणि तो बदल तुला खूप आनंद देईल. हे लक्षात ठेव. तुझ्या मनाची शक्ती तुझ्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मनातील गोड बातमी मिळवण्याची खरी तयारी म्हणजे तुझ्या मनाचा विश्वास आणि धैर्य असायला हवे. कितीही कठीण प्रसंग येऊ, तू जिथे हार मानू नकोस, कारण जेव्हा मन ठाम आणि श्रद्धेने भरलेलं असतं तेव्हा त्या कोणतीही अडचण थांबवू शकत नाही. तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यासाठी केवळ वाट पाहणं पुरेसं नाही, तुझ्या मेहनतीचा आणि प्रयत्नाचा देखील मोठा वाटा आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मेहनत आणि श्रद्धा या दोन्ही मिळूनच जीवनात चमत्कार घडवू शकतात. तुझ्या मनात जे काही गोडस होतंय ती बातमी तुझ्या आयुष्यात येण्यासाठी तुला रोज काही छोटे छोटे पाऊल उचलावे लागतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे की तू जे काही करू ते मार्गदर्शनाने आणि यशस्वी होईल. त्या गोड बातमीसाठी तू आतून तयार हो. तुझं मन शांत आणि सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्या दिशेने प्रयत्न करत राहा. कधी कधी वाटतं की ध्येय फार दूर आहे, पण तो फक्त विश्वास आणि तुझ्या मनाचा संचय आहे. तू जसे जसे पुढे थकरशील आणि त्यामुळे तसं तुझ्या जीवनात हवे ते बदल सुरू होतील. स्वामी समर्थ म्हणतात की मनाचा विश्वास तुझं सर्वात मोठं धन आहे. तो विश्वास तुझ्या मनाला उंचीवर नेईल आणि तू अशा गोष्टी साध्य करशील ज्या कधी तुझ्या कल्पनेतही नव्हत्या. तुझ्या मनात येणारी गोड बातमी ही तुझ्या हृदयाच्या खोलवर दडलेली इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तू स्वामी समर्थांवर आणि स्वतःवर विश्वास ठेव. विश्वास आणि मेहनत यांचा संगम म्हणजे तुझ्या आयुष्यात यशाची हमी. त्यामुळे मनाला धीर दे आणि तुझ्या मनातील गोड बातमी साकार करण्यासाठी सज्ज हो. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझ्या मनात एखादी गोड बातमी येते ती फक्त इच्छा किंवा स्वप्न नसून एक शक्तिशाली संदेश असतो. तो संदेश तुला सांगतो की तू सज्ज आहेस. तुझ्या मेहनतीला यश मिळण्याची वेळ आली आहे. कधी कधी जीवनात संकट येतात, अडचणी येतात, पण त्या सर्वांचा सामना करताना तुझ्या मनाला अजूनही विश्वास आणि आशा ठेवावी लागते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात एक नवी उमेद येणार आहे, जी तुला त्या गोड बातमीपर्यंत पोहोचवेल. मनात विश्वास आणि श्रद्धा ठेवल्यास कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी ही फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठीही सुख आणि समाधान घेऊन येईल. तुझ्या प्रसंगामुळे काही त्यावर आलेल्या आशीर्वादामुळे अनेक लोकांचा जीवनसत्व बदलेल, ज्यामुळे तू जे काही करत आहेस
या अजिबात संकोच करू नकोस. आपलं मन स्वच्छ आणि सकारात्मक ठेव, कारण मनातली ऊर्जा आपल्या जगण्याचा मार्ग ठरवते. तुझ्या मनातली गोड बातमी तुला हळूहळू जीवनाच्या प्रत्येक अंगात बदल घडवून आणेल. ती गोड बातमी तुझ्या आयुष्यातील नवी आशा, नवे आनंद घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात एखादी गोड बातमी येते, ती तुझ्या सर्व दुःखांवर आणि अडचणीवर मात करण्याची ताकद देते. आज तू ज्या क्षणी या गोड बातमीसाठी मन लावशील, त्या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे राहतील आणि तुझं मन भरून येईल. तुझ्या मनातील ती गोड बातमी इतकी शक्तिशाली आहे की ती तुझं जीवन इतकं सुंदर आणि संपन्न करेल की तुझ्या चेहऱ्यावर सातत्याने हास्य असेल. तू फक्त श्रद्धा ठेव, मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य सुवर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मनात जी गोड बातमी येते ती फक्त इच्छा नसून ती तुझ्या आयुष्यासाठी एक नवा संदेश असतो. तो संदेश तुला सांगतो की आता तुझ्या कठोर मेहनतीला फळ मिळणार आहे आणि तुझ्या जीवनात बदल घडणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की प्रयत्नानंतर काहीही बदलत होत नाही, पण खरं तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जेव्हा मन पूर्णपणे विश्वासाने भरलं असतं, तेव्हा त्या बदलांची सुरुवात होते. तुझ्या मनातील ती गोड बातमी म्हणजे तुझ्या आत्म्यातील ज्योत जागृत होण्याची सुरुवात आहे. जेव्हा तू मनाने आणि मनस्वरूपीपणे त्या बदलासाठी सज्ज होशील, तेव्हा तुझं आयुष्य नक्कीच सुवर्ण होईल. तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या जीवनाला नवा अर्थ देणार आहे. ती तुझ्या वाटचालीला दिशा देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जसं तू तुझ्या मनातलं स्वप्न सतत मनात ठेवून प्रयत्न करतोस, तसं ते स्वप्न सत्यात उतरते. मग तो स्वप्न मोठा असो किंवा लहान, त्याला पूर्ण करण्यासाठी तुझं मन आणि आत्मा एकत्र काम करतात. हे लक्षात ठेव की तुझ्या मनातील गोड बातमी ही फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या समाजासाठी आणि तुझ्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. त्या गोड बातमीच्या प्रकाशाने सगळं काही उजळून निघेल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात आशा आणि प्रेम असेल, तेव्हा कोणतीही अडचण तुझं मन तुटू देणार नाही. आजचा दिवस तुझ्या मनातील ती गोड बातमी घेऊन येईल, जिच्या आधारे तुझं भविष्य घडेल. म्हणून मनातील भीती आणि चिंता दूर कर, विश्वास वाढव आणि सदैव स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आधार घे. तुझ्या मनाची गोड बातमी येण्यासाठी तुझ्या आयुष्यातले नवे दरवाजे उघडतील आणि तुझं मन आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य इतकं सुंदर होईल की तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांत आणि समाधानी हास्य असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील गोड बातमी म्हणजे तुझ्या आत्म्याला मिळणारा त्याग आणि श्रद्धेचा पुरस्कार आहे. जेव्हा तू मनापासून एखादी इच्छा करत असतो, तेव्हा ती फक्त एक इच्छा नसून ती तुझ्या जीवनात होणाऱ्या मोठ्या बदलाची सुरुवात असते. तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या मेहनतीनं, सातत्याने आणि श्रद्धेचा फळ आहे. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. जीवनात अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करायला स्वामी समर्थांची कृपा आणि तुझा आत्मविश्वास असला पाहिजे. जेव्हा तू मनात ठरवून काम करशील, तुझ्या मनात प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी राहतील आणि तुझं यश निश्चित करतील. तुझ्या मनातील गोड बातमी फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठीही नवे प्रकाश घेऊन येणार आहे. तुझ्या मेहनतीचा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा संगम तुझ्या जीवनात समृद्धी आणि सुख घेऊन येईल. त्यामुळे मनाला शांत ठेव, सतत प्रार्थना करत राहा आणि विश्वास ठेव की तुझ्या मनातील जी ही गोड बातमी आहे ती लवकरच तुझ्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या मनातील ती गोड बातमी तुझ्या प्रत्येक दिवशी नव्या उमेद आणि नव्या जोमाने भरून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात की मनाला जेव्हा तुझ्या इच्छेनुसार गोड बातमी मिळेल, तेव्हा ते फक्त तुझं यश नाही, तर तुझ्या आयुष्यातील एक नवा अध्याय असतो. तुझ्या मनातील गोड बातमी तुला नवी दिशा देईल, नवे स्वप्न दाखवेल आणि तुझ्या आयुष्यात नवा उत्साह आणेल. म्हणून मनाने, आत्म्याने आणि श्रद्धेने त्या गोड बातमीसाठी सज्ज हो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या मनातील ती गोड बातमी लवकरच पूर्ण होईल, यावर मन भरून विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात गोड बातमी येईल, ती फक्त एक संयोग नसून ती तुझ्या मेहनत आणि भक्तीचं फळ असतं. तुला कदाचित वाटत असेल की काही गोष्टी तुझ्या हातात नाही, पण खरं तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य आहे. तुझ्या मनातील ही गोड बातमी तुझ्या जीवनात नवी ऊर्जा आणेल आणि तू स्वतःच काही अप्रतिम करू शकशील. म्हणून या वेळेस मन धीर धर
भीती कधीही वाटू देऊ नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. त्या विश्वासाने तुझ्या मनाला प्रचंड बळ मिळेल आणि तू प्रत्येक संकट पार करू शकशील. तुझ्या मनातील गोड बातमी हळूहळू तुझ्या आयुष्यात संपूर्णपणे खुलणार आहे. तेव्हा या बदलांना तुझं मन तयार ठेव. कधीही हार मानू नकोस आणि सतत सकारात्मक विचार कर. कारण स्वामी समर्थ म्हणतात की मनाला जेव्हा सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या बाजूने उभं राहतं. तुझ्या मनातील गोड बातमी ही तुझ्या आयुष्यात नवे स्वप्न आणि नवीन उद्दिष्ट घेऊन येईल. तुझ्या या स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी तुझ्या मनातील श्रद्धा आणि मेहनत हा मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे तुझ्या मनातील त्या गोड बातमीसाठी आभार मान आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढे चालत राहा. आणि लक्षात ठेव, तुझ्या मनातील गोड बातमी म्हणजे तुझ्या जीवनात नवा अध्याय आहे, ज्यामध्ये प्रेम, सुख, समृद्धी आणि यश असेल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतील आणि तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश आणतील. तू फक्त मनाने आणि आत्म्याने तयार हो. बाकी सगळे स्वामी समर्थांच्या हातात सोड. त्यांच्या कृपेने तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तुझ्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. त्यामुळे मनात विश्वास ठेवून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा सदा आधार घेत राहा, कारण त्यांच्याशिवाय तुझं आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी ही केवळ एक आनंदाची गोष्ट नाही, तर ती तुझ्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात आहे. तुझ्या जीवनात जेव्हा अशी गोड बातमी येते तेव्हा ती फक्त तुझ्या मनाला नाही तर संपूर्ण घराण्याला आनंदाने भरून टाकते. त्यामुळे हे वेळ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची असते. मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवल्याचं ही गोड बातमी खरी शक्य होते. तुझ्या मनातील भावना आणि विचार हेच तुझ्या आयुष्याचा खरा आधार असतात. म्हणून स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की मनातील इच्छा जेवढी प्रामाणिक आणि दृढ असेल तितकीच ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते. तुझ्या मनात जी ही गोड बातमी आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे, पण त्यासाठी तुला स्वतःच्या कर्तव्यांची जबाबदारी ही पार पाडावी लागेल. स्वामी समर्थांची शिकवलेली होती की केवळ इच्छा आणि मनापासून प्रार्थना करणं पुरेसं नसतं, मेहनत आणि धैर्यही तितकंच आवश्यक आहे. तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या प्रयत्नांशी जुळून येईल तेव्हाच ती बातमी तुझ्या आयुष्यात यशस्वी होईल. प्रत्येक दिवशी मनाला शांत ठेव, स्वामी समर्थांच्या चरणी भक्ती करा आणि स्वतःच्या कामात सातत्य ठेव. अशा श्रद्धा आणि मेहनत तुला निश्चितच त्या गोड बातमीपर्यंत घेऊन जाईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मनाला त्याच प्रकाश आणि उमेद मिळतो तेव्हा जीवनात कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. तुझ्या मनातील गोड बातमी तुला नवी दिशा देईल, नवा आत्मविश्वास देईल आणि तुझ्या आयुष्याला नवा अर्थ देईल. आजचा दिवस तुला ज्या गोड बातमीचा पहिला पर्याय उभा करणार आहे. त्यामुळे मनात कधीही शंका ठेवू नकोस, कारण तुझ्या मनाचा आवाजच तुझ्या भाग्याचा निर्धार करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन एक नवीन उंचीवर पोहोचेल आणि तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या आयुष्यात येईल हे नक्की आहे. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी ही केवळ एक इच्छा नाही, तर ती तुझ्या मन आणि आत्म्याची प्रतिमा आहे. तेव्हा मनाने आणि मनापासून प्रार्थनेने एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती हळूहळू तुझ्या जीवनात येते, पण त्यासाठी तुझ्या मनाची शांती आणि श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. तुझ्या मनात नकारात्मकता आणि शंका असतील तर ती गोड बातमी उशिराने किंवा अर्धवट येऊ शकते. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, मनातला सर्व ताणतणाव दूर करून तुझ्या हृदयाला स्वच्छ ठेव. मन पाहिल्याशील काही असे त्या गोष्टीची तुला इच्छा होती ती कशी सहज तुझ्या आयुष्यात येते. तुझ्या मनातील गोड बातमी येण्यासाठी स्वामी समर्थांच्या कृपेचा मोठा हात आहे. ते म्हणतात की जेव्हा आपण मनापासून कोणत्याही मदतीशिवाय फक्त स्वतःच्या श्रद्धेवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवतो तेव्हा आकाश देखील आपल्यासाठी मोकळे होतो. तुझ्या मेहनतीला, तुझ्या श्रद्धेला आणि तुझ्या स्वप्नांना स्वामी समर्थांची आशीर्वाद मिळतात आणि ते तुझ्या यशाचा पाया ठरतील. त्यामुळे कधीही मनाला हार मानू नकास देऊ. तुझ्या मनातील गोड बातमी नक्कीच येणार आहे आणि ती येताना तुझ्या जीवनात नवी उमेद आणि आनंद घेऊन येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मनाची गोड बातमी ऐकून मनात नवीन विश्वास जागवणे आवश्यक आहे. जर तुझ्या मनात आशा आणि धैर्य असेल तर कोणतीही अडचण तुझं मन मोडू शकणार नाही. तुझ्या मनातील गोड बातमी फक्त तुझ्या जीवनाला नाही तर तुझ्या आसपासच्या लोकांनाही उजाळा देईल. त्यामुळे प्रत्येक क्षण मनाचा आवाज ऐक,
स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जग आणि धैर्याने पुढे चालत जा. हेच तुझ्या जीवनातील खरे यशाचं रहस्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझ्या मनात गोड बातमी येते तेव्हा ती फक्त एक साधी बातमी नसते, तर ती तुझ्या जीवनातील एक नवी सुरुवात असते. मनाच्या खोल खुणा, तुझ्या मनाच्या इच्छा, तुझ्या आत्म्याच्या आवाजात परिणाम म्हणून ती गोड बातमी जन्माला येते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ही बातमी तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि ऊर्जा घेऊन येते. तुझ्या मनातील गोड बातमी ही तुझ्या आत्मविश्वासाची आणि तुझ्या श्रद्धेची खात्री असते. म्हणूनच म्हणतात की तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा जर खरी आणि पवित्र असेल तर ती तुझ्या जीवनात निश्चितच साकार होईल. पण त्यासाठी तुझ्या मनाला शांती हवी, श्रद्धा हवी आणि धैर्य हवे. आजच्या काळात जेव्हा जीवन भरपूर ताणतणावाने भरलेलं असतं तेव्हा स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार मन शांत ठेवणं आणि प्रत्येक गोष्ट स्वामींच्या हातात सोडणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा तुझ्या मनातील गोड बातमी सहज तुझ्या आयुष्यात येते आणि तुझ्या जीवनाला नवा अर्थ, नवी दिशा प्राप्त होते. ही गोड बातमी तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या नातेसंबंधासाठी आणि तुझ्या समाजासाठी ही प्रेरणादायी ठरते. यासाठी तुझ्या मनाला सतत सकारात्मक विचारांनी भरून ठेव आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या स्मरणाने कर. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील गोड बातमीची वाट सहज होईल आणि तुझं आयुष्य यशस्वी होईल. त्यामुळे मनातील त्या गोड बातमीसाठी कधीच हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते सदैव तयार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील गोड बातमी ही केवळ तुझ्यासाठीच नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठीही एक नवीन आशेचा संदेश आहे. जेव्हा मन प्रामाणिकपणे एखादी इच्छा करतो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण वातावरणात होतो. तुझ्या मनातील गोड बातमी इतकी शक्तिशाली असते की ती केवळ तुझ्या आयुष्यातच नव्हे तर तुझ्या सभोवतालच्या लोकांच्या आयुष्यातही बदल घडवून आणू शकते. त्यामुळे तुझ्या मनातील या गोड बातमीला तुझ्या कर्तव्यासोबत जोपासणं फार महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त भक्ती आणि मेहनत या दोघांचाही एकत्रित वापर करूनच आपण आपल्या मनातील स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकतो. त्यामुळे कधीही निराश होऊ नकोस. तुझ्या मनातील ती गोड बातमी हळूहळू तुझ्या आयुष्यात उजाळा निर्माण करेल. तू जेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मनात आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करशील तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहज पार पडेल. स्वामी समर्थ म्हणतात की मनाची शक्ती अमर्याद आहे आणि जेव्हा तुझं मन श्रद्धेने, भक्तीने आणि निष्ठेने भरलेलं असेल तेव्हा त्या तुझ्या आयुष्यात चमत्कार होण्याची शक्यता खूपच वाढते. तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या आत्मविश्वासाला नवी उंची देईल आणि तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा दाखवेल. आणि म्हणून स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेव आणि सतत मनाने पुढे चला. तुझ्या मनातील गोड बातमी नक्कीच तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझं जीवन आनंदाने, सुखाने आणि समृद्धीने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या मेहनतीच्या फळाप्रमाणेच येते. केवळ इच्छा आणि प्रार्थना पुरेशी नसतात, त्यासाठी कामही करावं लागतं. मनात धैर्य ठेवलं की कधीही थकवा आणि निराशा तुझं मन हलवू शकणार नाहीत. जीवनात जे काही घडतं ते तुझ्या कर्मावर आणि श्रद्धेवर अवलंबून असतं. त्यामुळे स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन प्रत्येक दिवशी सकारात्मक विचारांनी भरलेलं मन ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या मनातील गोड बातमी या विश्वासानेच येईल आणि तुझ्या आयुष्याला नवीन ऊर्जा, नवा प्रकाश देईल. हे लक्षात ठेवा की जे मनापासून हवं असतं ते तुझ्या आयुष्यात कधी ना कधी येतच. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं मन प्रसन्न होईल आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळेल. त्यामुळे मनाला सदा आनंदी ठेव आणि स्वप्न पाहणं कधी थांबवू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक मनाची गोड बातमी ही आपल्या श्रद्धेच्या आणि मेहनतीच्या जोरावरच पूर्ण होते. जर मन खरी श्रद्धा असेल आणि मनस्वी आपले प्रयत्न केले तर कोणतीही अशक्य गोष्ट नाही. तुझ्या मनातील ती गोड बातमी फक्त स्वप्न नसून एक सत्य आहे. ती वेळोवेळी तुझ्या आयुष्यात घेऊन येऊन तुझं जीवन बदलून टाकते. मनात सकारात्मक ऊर्जा असली की संकटे आणि अडथळे यांचा काहीच परिणाम होत नाही. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की मनाला स्थिर आणि शांत ठेवणं हेच यशस्वीतेचं खरं रहस्य आहे. मग जर तुम्ही आयुष्यात काही वाईट प्रसंग आले तरी त्याचा सामना धैर्याने करावा लागतो. कारण तुझ्या मनातील ती गोड बातमी तुझं मनोबल वाढवते आणि तू पुढे चालत राहतोस. स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन मनात श्रद्धा ठेवल्यास
तुझ्या मनातील त्या गोड बातमीला प्रत्यक्षात रूप देणं शक्य होतं. ही गोड बातमी तुला नवीन उमेद देणारी असते, जी तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. ते म्हणतात की जीवनात जेव्हा तू मनापासून स्वामी समर्थांची प्रार्थना करतोस, तेव्हा त्या दिव्य प्रकाश तुझ्या मनाला प्रकाशमान करतो. तुझ्या मनातील गोड बातमी फक्त तुझ्या स्वप्नापुरती मर्यादित न राहता तुझ्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठीही मार्गदर्शन करते. त्यामुळे कधीही न घाबरता मनातल्या त्या गोड बातमीला पिंजून ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुझे आयुष्य समृद्ध करा. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या मनाची गोड बातमी येते तेव्हा ती केवळ एका क्षणाची आनंदाची भावना नसते, तर ती तुझ्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणारी शक्ती असते. मनातील त्या गोड बातमीमुळे तुला जीवनात धैर्य, उत्साह आणि नव्याने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. तुझ्या मनात जर खराखुरा विश्वास आणि प्रेम असेल, तर कोणतीही अडचण तुझं मन हलवू शकणार नाही. या गोड बातमीने तुझ्या जीवनातील संपूर्ण अंधार निघून जातो आणि उजेड येतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील ती गोड बातमी तुझ्या कष्टांना फळ देईल, तुझ्या प्रयत्नांना यश देईल आणि तुझ्या आयुष्याला नव्या संधीचा दरवाजा उघडेल. म्हणून तुझ्या मनातील त्या गोड बातमीवर कायम विश्वास ठेव. तीच तुझ्या मनाला ऊर्जा देणारी आणि तुझं जीवन समृद्ध करणारी होते. मनाला शांत ठेव, स्वामी समर्थांच्या शिकवणीवर विश्वास ठेव आणि जीवनातील प्रत्येक क्षणाला उत्साहाने स्वीकार. हे लक्षात ठेव की स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटा कधीही सोपी नसतात, पण ती शक्य आहे. तुझ्या मनातील ती गोड बातमी येण्यासाठी तुझी तयारी, तुझा आत्मविश्वास आणि तुझं कष्ट आवश्यक आहे. तुझ्या मनाची ती गोड बातमी येणं ही स्वामी समर्थांच्या कृपेवर अवलंबून आहे आणि ती नक्कीच तुझ्या आयुष्यात यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जी गोड बातमी आहे ती नक्कीच खरी होईल, पण त्यासाठी तुझ्या मनात विश्वास आणि मेहनत लागते. जेव्हा तू मनापासून काम करशील आणि स्वामींच्या नावाचा पाठिंबा घेशील, तेव्हा तुझं यश निश्चित आहे. जीवनात खूप अडचणी येतील, पण त्या अडचणीमुळे तू घाबरू नकोस. यांना धैर्याने सामोरे जा. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, ते तुला कधीही सोडणार नाहीत. तुझ्या मनातील गोड बातमी म्हणजे तुझे कष्टांचं फळ आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांची आठवण करून मनाला शांत आणि सकारात्मक ठेव. जेव्हा मन शांत आणि स्वच्छ असेल, तेव्हा गोड बातमी येणे सोपे होते. त्यामुळे मनाला बळ दे आणि स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेव. तुझं आयुष्य नक्की उजळेल. स्वामी समर्थ म्हणतात की मनात जी इच्छा किंवा गोड बातमी आहे, ती फक्त स्वप्न नसून खऱ्या आयुष्यासाठी एक नवा प्रकाश असतो. मनात जेव्हा तू काहीतरी खूप आवडीने आणि श्रद्धेने इच्छितोस, तेव्हा त्या गोष्टीसाठी तुझं मनोबल वाढतो. हेच मनोबल तुझ्या कठीण प्रसंगावर मात करायला मदत करतं. स्वामी समर्थ सांगतात की मनाला सदैव सकारात्मक विचारांनी भरलेलं ठेवणं फार गरजेचं आहे. नकारात्मक विचार जरा मनावर अधिक वेळ राहिले तर ती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग अडखळू शकतो. म्हणून स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार मन शांत, धैर्यशील आणि विश्वासू ठेवलं पाहिजे. तुझ्या मनातील गोड बातमी येण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नाही, यासाठी मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मेहनत करणाऱ्याला मनात देव नक्की साथ देतो. जर तू तुझ्या स्वप्नांकडे सातत्याने प्रयत्न करशील आणि मनाला स्थिर ठेवशील, तर गोड बातमी नक्कीच येईल. जीवनात येणाऱ्या अडचणी आणि अडथळ्यांना तू फक्त एक टक्का समजून पुढे जायला हवं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रयत्नाला फळ मिळेल आणि तुझं मन समाधानाने भरून जाईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तुझ्या मनाला नेहमी उंच ध्येय ठेवलं पाहिजे. मनात जे जे स्वप्न असतात ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने भरलेलं असते, तेव्हा कोणतीही गोष्ट शक्य नाही. मनाला मोठं ध्येय दिलं तर तो मनुष्य त्यासाठी अथक परिश्रम करतो आणि त्याचा यशस्वी होण्याचा मार्ग सोपा होतो. त्यामुळे कधीही तुझं मन कमी जाग होऊ नको, त्याला सदैव उंचावण्याचा प्रयत्न कर. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मनाला सकारात्मक विचार येतात आणि आयुष्याला नवा दिग्दर्शक मिळतो. तुझ्या मनातील गोड बातमी ही एक तुझ्या मनोबलाची आणि श्रद्धेची फलप्राप्ती आहे, जी तुझ्या जीवनात नवा आनंद, नवी उमेद आणि नवी ऊर्जा घेऊन येते. त्यामुळे स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव, कारण त्यांच्या कृपेनेच प्रत्येक अडचण दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात. मनाला नेहमी शांत, प्रसन्न ठेवणं आणि स्वामी समर्थांची आठवण सतत करून जाणं फार महत्त्वाचं आहे.
शेवटी स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी ही तुझ्या कष्टांवर, श्रद्धेवर आणि धैर्यावर अवलंबून आहे. जेव्हा तू मनापासून स्वामी समर्थांची प्रार्थना करशील, मेहनत करशील आणि सकारात्मक राहशील, तेव्हा तुझं आयुष्य नक्की उजळेल. तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या आयुष्यात येऊन तुझं जीवन समृद्ध, आनंदी आणि यशस्वी बनवेल. म्हणून नेहमी तुझ्या मनाला बळ दे आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील जी गोड बातमी आहे ती फक्त तुझ्यासाठीच नाही, या तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी एक आशेचा किरण आहे. जीवनात अनेकदा अडचणी येतात, पण त्या अडचणींना तोंड देण्यासाठी ताकद तुझ्या मनातील त्या गोड बातमीतून मिळते. जेव्हा मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असतो, तेव्हा कोणतीही अडचण तुझं मन ढळवू शकत नसते. त्यामुळे स्वामी समर्थांच्या कृपेने मनाला नवीन ऊर्जा मिळेल आणि तू त्या अडचणीवर मात करू शकतोस. त्यामुळे मनाला शांत ठेव आणि नेहमी सकारात्मक विचारांची साथ दे. तुझ्या मनातील गोड बातमी पूर्ण होण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नाही, तर तुझ्या मेहनतीला आणि सातत्याला देखील जागा द्यायला हवी. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की जेव्हा तू सातत्याने प्रामाणिकपणाने काम करतोस, तेव्हा देव तुझ्या मार्गात अडथळे दूर करतो. मनाला खूप वेळ द्या आणि त्याला शांत आणि स्थिर ठेवा. मग पाहशील की तुझं आयुष्य हळूहळू उजळते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंमत ठेव आणि प्रत्येक दिवशी नव्या उमेदीनं प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या मनाला आणि आयुष्याला दिशा देतो. मनात जे जे विचार येतात ते स्वामी समर्थांच्या शिकवणीने नेहमी योग्य मार्गावर ठेवायला हवेत. जर मनाला द्वेष, राग किंवा तणाव असेल तर त्याचा परिणाम तुझ्या मनोकामनावर होतो. म्हणून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मनाला सदैव शांती आणि समाधान लाभावे. हीच खरी मोठी कामगिरी आहे. मनातील गोड बातमी तुझ्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश घेऊन येईल. तुझ्या मनातील गोड बातमी फक्त तुझ्या कष्टाचं फळ नाही, तर ती तुझ्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा आकाशातही तुझ्यासाठी थोडं खाली येतं. मनाला सदैव धैर्यशील ठेव आणि कधी हार मानू नकोस. जीवनात यश आणि आनंद मिळवण्यासाठी तुझं मन स्थिर आणि सकारात्मक असणं गरजेचं आहे. शेवटी स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी नक्कीच पूर्ण होईल, पण त्यासाठी तुझं मन धैर्यशील, सातत्यपूर्ण आणि श्रद्धाळू असणं फार महत्त्वाचं आहे. तुझ्या मनाची गोड बातमी तुझ्या मेहनतीवर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर अवलंबून आहे. म्हणून नेहमी तुझ्या मनाला बळ दे आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. तुझे आयुष्य उजळून निघेल आणि तुझ्या प्रत्येक मनोकामनेची पूर्तता होईल. स्वामी समर्थ म्हणतात की मनात जी गोड बातमी आहे ती तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय उघडणार आहे. अनेक वेळा आपण आपल्या मनोकामना त्वरित पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो, पण जीवन एक सफर आहे जिथे धैर्य, संयम आणि मेहनत खूप महत्त्वाचे असते. स्वामी समर्थांनी शिकवले आहे की जेव्हा तुझ्या मनात काही चांगले घडण्याची आशा आणि विश्वास असेल, तेव्हा त्या मार्गावर नेहमी पावले टाकत राहा. कधीच हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक संकट सहज पार होतात. मनातल्या त्या गोड बातमीसाठी तुझ्या मेहनतीला, श्रद्धेला आणि संयमाला नक्कीच यश मिळेल. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देताना स्वामी समर्थांची आठवण ठेव. त्यांचा सहारा घे आणि तुझ्या मनाला कधीच डोळस होऊ देऊच नकोस. मग पाहशील की तुझ्या मनातील ती गोड बातमी एका दिवसात नव्हे, तर दररोजच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये बदलते. तुझं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जातं. स्वामी समर्थ म्हणतात की मनात जी गोड बातमी आहे ती तुझ्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत आहे. जीवनात अनेक अडचणी आणि संघर्ष येतात, आणि पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी मनाला कायम सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तू मनापासून स्वामी समर्थांची भक्ती करशील, तेव्हा त्या तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या आयुष्यात नक्कीच येतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मनाला शांती मिळेल, आणि मनाला जेव्हा शांती मिळते तेव्हा तुझ्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. तुझ्या मनातील गोड बातमी येण्यासाठी फक्त इच्छा नाही, तर मेहनत आणि सातत्य देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात की तो मनापासून मेहनत करतो आणि कधीही हार मानत नाही, त्याला देव नक्कीच साथ देतो. जीवनात येणाऱ्या अडचणींना तू फक्त तात्पुरत्या अडथळ्यांप्रमाणे समजून त्यांना पार करायला हवं. प्रत्येक दिवशी थोडं थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा. मग पाहशील की तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला की मनाला आत्मविश्वास आणि धैर्य मिळतं. मनात जेव्हा तू स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवशील,
तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. तुझ्या मनातील गोड बातमी तुझ्या मेहनत आणि श्रद्धेचा फळ आहे. त्यामुळे नेहमी मनाला उंच ध्येय दे आणि त्या दिशेने प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतील. स्वामी समर्थ सांगतात की मनाला शांत आणि सकारात्मक ठेवणं फार गरजेचं आहे. मनात जर नकारात्मक विचार बसले तर तो तुझ्या प्रगतीचा अडथळा आणू शकतो. त्यामुळे रोज आणि संध्याकाळी तू मला स्वामी समर्थांची प्रार्थना कर आणि त्याने ध्यान कर. त्याने मनाला आनंदी ठेव. मनातील शांततेमुळे तुझ्या जीवनात नवनवीन संधी येतील आणि तुझ्या मनातील गोड बातमी जलद पूर्ण होईल. शेवटी स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील गोड बातमी पूर्ण होण्यासाठी तुझ्या मेहनतीला, श्रद्धेला आणि संयमाला साथ देणं फार महत्त्वाचं आहे. तुझं मन धैर्यशील ठेवलं की कोणतंही अडचण तुझं मन ढळवू शकणार नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य प्रकाशमान होईल आणि तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यातील. त्यामुळे नेहमी तुला मनाला बळ दे आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की जे मनापासून तुझ्या मनात आहे तेच नक्की तुझ्या आयुष्यात येतं. पण हे मन शक्तीचं केंद्र आहे. जेव्हा मनात सकारात्मक विचार असतात, श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेला जोडलेला सततचा प्रयत्न असतो, तेव्हा त्यातून चमत्कार घडतात. तुझ्या मनातील गोड बातमी ही फक्त इच्छा नसून ती तुझ्या प्रयत्नाचं आणि तुझ्या विश्वासाचं फळ आहे. म्हणून मनाला सदैव धैर्यशील, सातत्यपूर्ण आणि समाधानी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे मनात नवनवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. जेव्हा तू मनाने, प्रामाणिकपणाने स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवतोस, तेव्हा तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ लागतात. मनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी तुझ्याकडे शांती, धैर्य आणि समजूतदारपणा येतो. त्यामुळे मन शांत ठेव आणि सदैव सकारात्मक राहणं आवश्यक आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात की मन शांत असेल तर देव देखील तुझ्या मागे उभं राहतो. मनातील त्या गोड बातमीची पूर्तता होण्यासाठी फक्त श्रद्धा पुरेशी नसते, तसेच मेहनत आणि सातत्य देखील खूप गरजेचं आहे. आयुष्यात जेव्हा तू मनापासून मेहनत करतोस आणि तुझ्या कामात प्रामाणिकपणा ठेवतोस, तेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव असतो. तुझ्या प्रयत्नांना देव हमखास फळ देतो. त्यामुळे मनातील गोड बातमी मिळवण्यासाठी तुझ्या मेहनतीवरही तितकाच भर द्यायला हवा. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनाला कोणतीही नकारात्मकता, भीती किंवा शंका वाटू देऊ नकोस. मनाला स्वच्छ आणि सकारात्मक ठेवणं हे तुझ्या यशाचं मुख्य रहस्य आहे. मनात जेव्हा तू चांगल्या विचारांना जागा देतोस, तेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं जीवन उजळून निघतं. त्यामुळे रोज ध्यान आणि प्रार्थनेत मनाला शांत ठेव आणि प्रत्येक दिवशी स्वतःला प्रोत्साहित करत राहा. शेवटी स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे तुझ्या मनातील गोड बातमी नक्कीच पूर्ण होईल. तुझ्यासाठी मनाला सातत्य आणि विश्वास कायम ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा मनात प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि मेहनत असते, तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखद घडामोडीसाठी स्वामी समर्थांची सदैव साथ असते. म्हणून मनाला बळ दे, मेहनत कर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की आपल्या मनात जे विचार असतात ते आपल्या जीवनात घडतात. त्यामुळे मन सदैव सकारात्मक ठेवलं पाहिजे. जेव्हा तू मनापासून कोणत्याही गोष्टीची इच्छा करतोस आणि त्या इच्छेसाठी मेहनत करतोस, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा त्या मार्गात येते. मनातले नकारात्मक विचार दूर करून मनाला शांती आणि आनंद देणं फार आवश्यक आहे. जेव्हा मन शांत आणि समाधानी असतं, तेव्हा ते आपल्याला योग्य दिशा दाखवते. तुझ्या मनातील गोड बातमी म्हणजे तुझ्या आयुष्यात येणारी नवी संधी, नवा आनंद किंवा तुझ्या कामातील यश. स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितलं आहे की मनातील खरी इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्तीसोबतच मेहनतही गरजेचं आहे. फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नाही, त्यासाठी काम करणं आणि प्रयत्न करणं राहणं आवश्यक आहे. तुझ्या मेहनतीला स्वामी समर्थ नक्कीच साथ देतील आणि तुझ्या मनातील गोड बातमी येण्याचा मार्ग उघडा होईल. त्यामुळे मनाला कधीही न घाबरता आशा आणि विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मनाने पूर्ण श्रद्धा आणि धैर्य धरलं, तेव्हा कोणतीही अडथळा तुझं यश थांबवू शकत नाही. कधी कधी संकट येतात, पण ती संकट आपल्याला अधिक मजबूत करतात. त्यामुळे मनाला नेहमीच स्थिर आणि ठाम ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण मनाचा आवाज तुझ्या मार्गदर्शनाचा काम करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनाला अशी शक्ती मिळते जी तुला आयुष्यातील सर्व संकटावर विजय मिळवून देईल. श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर तू काहीही साध्य करू शकतोस. त्यामुळे तुझ्या मनातील गोड बातमी लगेचच पूर्ण होईल
असे नाही, पण त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवशील, तेव्हा मार्ग स्वच्छ होईल आणि तुझ्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल. मन उत्साह, आनंद आणि समाधान कायम ठेवलं पाहिजे. जीवनात जेव्हा तुला काही मोठं मिळवायचं असेल, तेव्हा मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात की मनाला स्वच्छ आणि निर्मळ ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुझ्या मनातील गोड बातमी लवकरच तुला भेटेल. तुझ्या आयुष्यात नवनवीन आनंद आणि भरभराट येईल आणि तू स्वतःला अधिक सामर्थ्यशाली आणि खुशहाल समजशील. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.